नमस्कार, मी आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। आज मी अगदी एकच पदार्थापासून मस्त झटपट असा नाश्ता बनवणार आहे। म्हणजे कोथिंबीरीपासून आपण कोथिंबीर बाईट्स बनवणार आहोत। त्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, साधारणतः 1 वाटी कोथिंबीर घेतली। ती स्वच्छ पाण्यात आता मी धुवून घेणार आहे। धुवून घेतल्यानंतर ती चाळणीत मी काढून घेणार आहे, पाणी संपूर्ण निथळून घ्यायचं आहे। आता ही धुवून झाल्यानंतर ह्याची छान अशी कट करून काप करून घेणार आहे। चॉपिंग बोर्डवरती किंवा मी आता कात्रीच्या साहाय्याने म्हणजे व्हेजिटेबल कटिंगची कात्री आहे त्याने मी कापून घेतली आहे। संपूर्ण कोथिंबीर माझी कट करून झाली आहे। आता तुम्ही बघू शकता ही संपूर्ण कोथिंबीर आपली कट करून घेत आहे मी या पद्धतीने। आता मी यासाठी वाटण तयार करणार आहे। त्यासाठी मी खलबत्ता घेतला आहे, त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या। यानंतर यामध्ये मी 2-4 हिरव्या मिरच्या घातल्यात। यानंतर 1 चमचा ओवा घातला, 1 चमचा जिरे घातले आणि हे छान असं कुटून घेणार आहे आणि याची छान अशी पेस्ट बनवून घेणार आहे। आता ही जी पेस्ट आहे ती आपण चिरून घेतलेल्या कोथिंबीरीमध्ये घालून घेणार आहोत। हे बघा, चमच्याच्या साहाय्याने मी ते संपूर्ण वाटण जे करून घेतलं होतं ते मी यामध्ये घालून घेतले। 1 चमचा यामध्ये हळद पावडर मी घातले, नंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे। आता याबरोबरच हे मिरची घालून झाल्यावरती चवीनुसार मी मीठ घालून घेणार आहे। मीठ घातल्यानंतर यामध्ये मी 1/3 कप चणा डाळीचं पीठ घातले। आता हे पूर्ण मी एकजीव करून घेणार आहे। कोथिंबीर ओली आहे यामुळे पाणी अजिबात घालायचं नाही आहे। आता आवश्यकतेनुसार मी यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेणार आहे। फार गव्हाचं पीठ घालायचं नाही आहे आणि हे पूर्ण असं मळून घ्यायचं। याचा गोळा होईल कणकेचा इतकंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। गरज पडली तर मी अगदी चमचाभर पाणी घालणार आहे। पाणी जास्त घालायचं नाही। गव्हाचं पीठ घालून आपण व्यवस्थित, कोथिंबीर ओली आहे आणि तिला पाणी सुटेल यामुळे बिलकुलही पाणी घालायचं नाही। 1 चमचाभर पाणी फक्त घालून घ्यायचं आहे आणि याचा छान असा गोळा मळून घ्यायचा। ज्या पद्धतीने आपण पोळीला गोळा मळतो त्याच पद्धतीने हा गोळा मळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता छान असा गोळा मळून झाला आहे माझा। आता हाताला मी तेल लावून घेणार आहे आणि लगेचच हा गोळा मळून झाला की आपल्याला पुढची तयारी करायची। त्यासाठी आता हा गोळा मळून झाला आहे, मी 5 मिनिटासाठी सेट व्हायला ठेवणार आहे। आता इकडे मी फोडणीची तयारी करते। त्यासाठी तेल गरम करून घेते कढईमध्ये। 1 चमचाभर तेल आहे, ते मी कढईमध्ये गरम करून घेतले। तेल गरम करून झाल्यानंतर यामध्ये चमचाभर मोहरी घालून घेतली। मोहरी घातल्यानंतर आता ही मोहरी संपूर्ण फुटू द्यायची, तडतडू द्यायची। यानंतर यामध्ये चमचाभर जिरे घालून घेणार आहे। जिरे घातल्यानंतर आता आपण यामध्येच जिरे घालून घेतल्यानंतर यामध्येच आता मी पांढरे तीळ घालून घेणार आहे। चमचाभर जिरे घातल्यानंतर पांढरे तीळ मी घालून घेतले। 1-2 चमचे साधारणतः पांढरे तीळ घातले, अगदी ऑप्शनल आहे पांढरे तीळ। आणि यामध्ये आता 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, 1 चमचाभर हळद पावडर घालून घेतली आणि चवीनुसार मग अगदी थोडंसं मीठ घालून घेणार आहे, म्हणजे अर्धा चमचाच, कारण आपण ऑलरेडी मळताना कोथिंबीरीच्या डोमध्ये मीठ घातले आहे म्हणून अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। आणि 1 कप पाणी घालून घेतले। फार पाणी घालायचं नाही। ग्लासचं जर माप घेतलं तर 1 ग्लास पाणी फक्त तुम्ही घ्यायचं आहे। आता मी 1 कप पाणी घालून घेतलं आहे। पाण्याला छान उकळ येऊ द्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित अशी पाण्याला उकळ येऊ द्यायची आहे। तोपर्यंत आपण याचे छान असे गोळे बनवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता या पद्धतीने असे छान गोळे बनवून घ्यायचे। तर मी असे लांबट गोल असे टिक्कीसारखे बनवून घेत आहे। या पद्धतीने हाताला तेल लावून व्यवस्थित मळून आणि असे गोळे लगेचच बनवून घ्यायचे, कारण कोथिंबीरीला पाणी सुटतं आणि हे पीठ पूर्ण ओलं चिकट होईल, यामुळे लगेचच ह्याचे गोळे बनवून असे छान अशा टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला। तुम्ही बघू शकता आता ह्या संपूर्ण टिक्क्या माझ्या बनवून झाल्या आहेत। आता इकडे आपण पाण्याला उकळ आली आहे, अशी छान मोठी उकळ आली पाहिजे। मोठी उकळ आली की आपण हे पाण्यात डायरेक्ट ह्या टिक्की सोडून घेणार आहोत। पाण्याला उकळ येणं फार आवश्यक आहे। जर तुम्ही असंच पाण्याला कमी उकळ असेल आणि त्यावेळेस सोडलं तर हे संपूर्ण स्प्रेड होईल। त्याच्यामुळे व्यवस्थित उकळ आली की त्याच वेळी आपल्याला हे पाण्यामध्ये टिक्की सोडून घ्यायची। तुम्ही बघू शकता या पद्धतीने संपूर्ण टिक्की जी कोथिंबीरीची आपण बनवली आहे ती
टाकून घेतली आहे आणि आता झाकण ठेवून हे व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. म्हणजे वाफही लागेल आणि संपूर्ण पाणी आता आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित हे शिजून घ्यायचं आहे. संपूर्ण पाणी आटल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मोकळं सुटसुटीत आणि ह्या अशा आपल्या कोथिंबिरीचे बाईट्स किंवा टिक्की तुम्ही काही म्हणू शकता. अगदी झटपट हा नाश्ता आपला तयार झाला आहे. 1 चमचाभर तेलापासून बनवला आहे, बिलकुल तेलकट नाही आणि खायला अगदी टेस्टी लागतो. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा.